नमस्कार. BBC केज लाईव्ह संवादमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आजचा विषय अर्थातच बँकिंग क्षेत्राशी. आपण पाहिलं असेल बीड जिल्ह्यामध्ये ज्ञानराजाच्या गोंधळानंतर नुकतंच साईराम अर्बन या मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीचाही संभ्रम सुरू झालेला आहे. काल बँकेच्या 20 शाखा अचानक बंद राहिल्यानं संपूर्ण बीड जिल्ह्यात आणि ज्या ठिकाणी या शाखा आहेत त्या परिसरामध्ये ग्राहकामध्ये एकच गोंधळ उडालेला दिसतो आहे. खरं तर हा सगळा गोंधळ उडत असताना बँकिंग क्षेत्रामध्ये विश्वास खूप महत्त्वाचा आहे. तसं पाहिलं तर ज्ञानराजाचे सुरेश कुटे असतील किंवा साईराम अर्बन सोसायटीचे साईनाथ परभणे असतील, हे दोन्ही माणसं बीड जिल्ह्याच्या डोळ्यासमोर अगदी शून्यातून पुढं गेलेली आहेत. त्यांच्याप्रती निश्चितच लोकांचा विश्वास होता, कदाचित आजही असेल, आणि म्हणून लोकांनी त्यांच्याकडं एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्या ठेवी देऊन त्यांना सहकार्य केलं आहे. त्यामुळं खरं तर त्यांचं आता हे कर्तव्य आहे की ज्यावेळी ठीक आहे, लोक परत पुन्हा तुमच्यावर विश्वास असेल तर परत येतील, परंतु जेव्हा लोक अस्वस्थ आहेत, लोकांची अजिबात चूक नाही, कारण अशा घटना घडल्यानंतर अनेक वेळा लोकांना खूप त्रास सहन करावा लागलेला आहे. अनेक ठिकाणी लोकांच्या हाती काहीच लागलेलं नाही आहे. त्यामुळं लोक संभ्रमात असणं किंवा ते अस्वस्थ होणं हे काही चुकीचं नाही आहे. तसं आपण अपेक्षा धरूया की सगळ्या लोकांच्या ठेवी संबंधित दोन्हीही जे अर्बन ज्या सोसायटी आहेत, मल्टीस्टेट सोसायटी, या लवकर परत करतील असं आपण या ठिकाणी अपेक्षा करूया. खरं तर आजचा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा उद्देश आहे की नेमकं असे संभ्रम का होतात. कदाचित बँकिंग क्षेत्रात खूप चांगलीही माणसं आहेत, परंतु त्याचवेळी अनेक ठिकाणी या क्षेत्रातसुद्धा पर्पजली किंवा जाणून बुजूनही काही गोंधळ झाल्याचं यापूर्वी सिद्ध झालेलं आहे, आणि त्यामुळं कदाचित लोकांना तात्काळ अस्वस्थता वाटायला लागते. आता दोन्ही संचालकांनी किंवा चेअरमननं सांगितलेलं आहे की आम्ही आपले पैसे देऊ, परंतु शेवटी ग्राहक आहे, त्यानं विश्वास ठेवलेला आहे, आणि त्या विश्वासाला सार्थ किंवा अगदी पूर्णपणे वचनबद्ध राहणं हे मला वाटतं दोन्ही चेअरमनचं कामही आहे. माझा उद्देश आजचा असा आहे की नेमकं असं का घडतं. पहिली गोष्ट आपण समजून घेऊया की बँकिंग क्षेत्रामध्ये आपण प्रत्येकालाच बँक म्हणतो, हा सुद्धा थोडा घोटाळा आहे. मला वाटतं जेवढ्या बीड जिल्ह्यातल्या काही मीडियानेही काल साईनाथ अर्बनला बँक असंच घोषित केलेलं आहे, परंतु इथंच आपण चूक करतो. बँकिंग क्षेत्रामध्ये दर्जा आहे प्रत्येक आर्थिक संस्थेला, तो म्हणजे नॅशनलाइज बँका एक वेगळा गट आहे, त्याच्यानंतरच्या शेड्यूल्ड बँका आहेत त्याचाही वेगळा गट आहे, त्याच्यानंतर अर्बन कोऑपरेटिव्ह बँका आहेत, ज्या आपण सहकारी बँका असं म्हणतो, त्या आहेत आणखीनही याच्यात, आणि त्याच्यानंतर एक खालचा जो गट आहे जो आहे मल्टीस्टेट अर्बन सोसायटी लिमिटेड. आता प्रॉब्लेम, आणि पतसंस्था बी असतील. तर आता प्रॉब्लेम असा होतो, बँक जिथपर्यंत शब्द वापरलेला आहे त्यापर्यंत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं बऱ्याच प्रमाणात त्यांच्यावर नियंत्रण आहे, मोठ्या प्रमाणात नियंत्रण आहे. कारण आता मी म्हटल्याप्रमाणे राष्ट्रीयकृत बँकाचा तर सवालच नाही आहे, ते पोस्ट असेल किंवा राष्ट्रीयकृत बँका असतील यांच्या बाबत कोणी संभ्रम निर्माण करण्याची गरज नाही. झालंच तर उद्योगपतीचे घोटाळे असतात, ते ठीक आहे, सोडून देऊया आपण, ते मोठ्या लेवलचे असतात, आणि त्यामुळं तिथंही तेवढी खरं तर इनडायरेक्टली सुरक्षितता नाही. पण शेवटी आपल्याला कुठंतरी जीवन जगायचं म्हणल्यानंतर कुठंतरी विश्वास ठेवून चालावं लागेल, कारण महाराष्ट्रात पोलीस यंत्रणा एकच आहे, तिच्यावर अविश्वास दाखवला तरी शेवटी तिथंच जायचं आहे. तसं बँकिंग क्षेत्रातसुद्धा काही ठिकाणी विश्वास आपल्याला ठेवावाच लागेल. नॅशनलाइज बँका झाल्या, त्यानंतर मी आपल्याला म्हणत होतो की शेड्यूल्ड बँका आहेत, ज्या बँकांनी चांगली कामगिरी केलेली आहे सहकारी क्षेत्रामध्ये, त्यांना शेड्यूलचा दर्जा दिला जातो. आणि दुसऱ्या आहेत अर्बन कोऑपरेटिव्ह बँका, ज्या की सहकारी तत्त्वावर चालतात. या बँका ज्या आहेत इथपर्यंतच्या, यांचं ऑडिटसुद्धा जवळजवळ 4 ते 5 फेऱ्यामध्ये होतं आहे, म्हणजे 5 वेगवेगळ्या राऊंडमधून त्यांचं ऑडिट होतात. बँका स्वतःचं ऑडिटसुद्धा करतात. काही आता अर्बन कोऑपरेटिव्ह बँका ज्या आहेत, ते बीड जिल्ह्यातले असतील किंवा बाहेरचे असतील, या स्वतःचं ऑडिट
प्रणालीला राबवतात. त्याचबरोबर त्या इंटरनल ऑडिट ज्याला आपण म्हणतो, त्या व्यतिरिक्त RBIचं आणि प्रशासनाचं ऑडिट तर वेगळंच राहतंच. त्यामुळं या बँका ना थोडीशी पारदर्शकता राहते किंवा त्यांच्यावर नियंत्रण आहे. आणि तसंही या बँकामध्ये किमान प्रत्येक ग्राहकाच्या ठेवीला 5 लाखाचं विमा संरक्षण आहे. या विमा संरक्षणामुळे होतं आहे काय, की बँक एखादी बुडालीच समजा इतक्यातून बी अशा बँका, तर किमान 5 लाखाचं जी रक्कम आहे त्याची RBI जबाबदारी आहे आणि ती त्यांना परत करू शकते. त्याच्यामुळे किमान आपलं नुकसान होऊ शकत नाही. आता राहिली गोष्ट मल्टीस्टेट चं जाळं आहे किंवा पतसंस्था आहेत. आता याच्यात बी मी म्हटलं काही लोकांचे उद्देश चांगले बी असू शकतात, ते चांगले चालू शकतात, परंतु बऱ्याच वेळा याच क्षेत्रातून जास्त अविश्वासाचं वारं जगात पसरलेलं आहे. त्यामुळं लोकांचा विश्वास इकडं थोडासा कमी आहे. मग तरीही लोक का जातात? तर तरीही लोक जाण्याचं एकच कारण आहे, लोभ हा प्रत्येकाला, कदाचित माझ्यासुद्धा असू शकतो, प्रत्येकाला आहे. आपल्या ठेवीवर जास्तीत जास्त व्याज मिळावं हे प्रत्येकाला वाटतं आणि त्याच्यातून मल्टीस्टेटकडं लोक जास्त जातात, पतसंस्थेकडे जातात. आणि या ज्या संस्था आहेत यांनी व्याजदर खूप मोठ्या प्रमाणात दिलेला असतो. दुसरी गोष्ट, या मल्टीस्टेटचे स्ट्रक्चर बघितले आपण, कार्यालय वगैरे, तर ज्या बँका आहेत अर्बन किंवा शेड्यूल बँका अगदी किंवा नॅशनलाइज बँका, यांना लाजवणारं इन्फ्रास्ट्रक्चर यांच्याकडे आहे. इतकी इमारत असेल, फर्निचर असेल, त्यामुळं सहजच ग्राहक यांच्याकडं प्रभावित होतो आणि कदाचित ही बँक खूप मोठी आहे असं समजून किंवा त्यांच्यावर विश्वास तो सहज टाकतो. आणि या बँकाही काय करतात, याच्यावर पाहिजे तेवढा खर्च करतात. इथंच यांचं चुकते मला वाटतं. आपल्या कर्मचाऱ्यांनाही, कारण बँक चालवायची असते, डिपॉझिट गोळा करायचे असतात, मग कर्मचाऱ्यांना मेहनत बी घ्यावी लागते. यांच्या पगार जे आहेत शेड्यूल बँका किंवा इतर ज्या कोऑपरेटिव्ह बँका आहेत यांच्यापेक्षा या मल्टीस्टेटच्या कर्मचाऱ्यांचे, मॅनेजरचे पगार जास्त असतात. आता याच्यामागं पगार कोणी किती द्यावा हा मी याबद्दल नाही आपल्याला सांगू शकत, पण मला सांगायचं आहे की खर्च कुठून करणार हे सगळा, तर इथंच या बँका कदाचित मार खात असाव्यात असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट, या बँकाचे संचालक मंडळ काय करतात, बऱ्याच वेळा चेअरमन असतील, संचालक मंडळ, जो मिळणारा पैसा आहे यांच्याकडं तो कदाचित आपल्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये लावतात, प्रायव्हेट आपल्या बिझनेसमध्ये लावतात. त्यामुळं लोकांमध्ये जर अशी कधी अस्वस्थता झाली तर ऐनवेळी त्यांच्याकडे पैसे द्यायला त्यांच्याकडे नसतात. बेसिक ते कधी इमानदार बी असतील, परंतु अशातून लोकांचं नुकसान होतं आणि लोक इतकं वेट करू शकत नाहीत. त्यामुळं कदाचित हा घोटाळा जास्तीचा होतो आहे. आणि या बँकाकडं असं मी आता म्हटलं ना, बाकी ह्या बँका नाहीत, त्या मल्टीस्टेट ज्या आहेत, मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी आपण म्हणतो यांना बँक हा दर्जा नाही आहे. कारण यांचं जे नोंदणी आहे हे दिल्लीमध्ये एका कार्यालयात होते आणि मी घेतलेल्या माहितीनुसार किंवा प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्रात या कुठं बी असू शकतील. आता एवढे राज्य आहेत देशामध्ये एवढी राज्य आहेत. मल्टीस्टेट असल्यामुळे यांचं कार्यालय किंवा यांचं जे संस्था आहे किंवा ही जी व्यावसायिक संस्था आहे ही कुठंही असू शकते. तेव्हा बऱ्याच वेळा ही शोधणंसुद्धा केंद्र शासनाला अवघड जातं आहे. कारण का, त्यांनी कुठला तर पत्ता दिलेला असतो आणि तिथं ती कदाचित कार्यान्वित असते. सांगायचं तात्पर्य असं आहे की RBIचं मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीवर आणि पतसंस्थेवर डायरेक्ट नियंत्रण नाही आहे. त्यामुळं या संस्था ज्या काही प्रमाणात धोक्यात आलेल्या आहेत त्याचं कारण हे असावं. खरं तर याच्यात बी मी म्हटलं, काही संस्था आज बी पतसंस्था असतील किंवा काही मल्टीस्टेट अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी असतील, या चांगल्या प्रकारे लोकांची मनं जिंकून पुढं चाललेले आहेत. पण ही असंच मग आता आपल्याला म्हटल्याप्रमाणे कुणावर विश्वास ठेवावा, चांगलं तरी कुणाला म्हणावं, कारण घटना घडल्यानंतर मग आपल्याला हे सगळं पाहावं लागतं. तर त्यामुळं अवघड आहे. मला वाटतं याच्यातून एकच मार्ग असेल की लोकांनी आपले पैसे एकतर, कारण का कोणालाही मी म्हटलं की आपल्या कष्टाच्या पैशावर 2 पैसे अधिक मिळावेत हे वाटणं साहजिक आहे, पण कष्टाचा पैसा सगळा पूर्णपणे कुठंतरी बुडून जाईल हे बी चांगलं नाही आहे. त्यामुळं जास्तीत जास्त पहिली पसंती तर त्यांची नॅशनलाइज बँकेला पाहिजे, परंतु प्रॉब्लेम असा आहे की नॅशनलाइज बँकेमध्ये व्याजदर कमी आहे. त्यानंतर शेड्यूल बँका आहेत, चांगल्या बँका आहेत शेड्यूल बँका, आणि अर्बन कोऑपरेटिव्ह बँकाही चांगल्या प्रकारे कार्यान्वित आहेत, त्यांच्याकडेही आपल्याला जाता येऊ शकतं. मग आपापल्या पसंतीच्या किंवा शेवटी बँक शोधायची म्हणलं तर आपल्या विश्वासाचीच शोधावी लागते प्रत्येकाला, आणि शेवटी विश्वास टाकल्यानंतर त्याला
इलाज बी नाही आहे. तर माझं एक व्यक्तिगत मत आहे की या बाबतीत मी आत्ता आपल्याला म्हटलं की या बँका ज्या आहेत यांचे व्यवहार त्यांनी खूप पारदर्शी करणं खूप गरजेचं आहे. मल्टीस्टेटच्या बाबतीत खरं तर RBIनं डायरेक्ट यांच्यावर नियंत्रण आणणं खूप गरजेचं आहे. कारण शासन परवानगी देऊन रिकामं होतं आहे आणि पुन्हा लोकांना सांगते की तुम्हाला कळत नव्हतं का, तुम्ही अशा बँकात कशाला पैसे ठेवता. तर लोकांमध्ये एवढी जनजागृती नसते, त्यामुळे लोकांना ते माहिती होत नाही. तर या ठिकाणी मी याच्यासाठी हे म्हणतो आहे की ज्या मल्टीस्टेट आहेत प्रत्येक शहरामध्ये, मग केजमध्ये असतील किंवा बीड जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात आणि अगदी राज्यात, कारण का पूर्ण देशात यांचं नेटवर्क ते कुठेही चालू शकतात. कारण परवानगी ही मल्टीस्टेट म्हणून मिळालेली. मल्टीस्टेट म्हणजे बहुराज्य, अगदी कुठेही जाऊ शकतात ते. आणि म्हणून अशावेळी त्यांच्यावर नियंत्रण आणणं जे RBIला शक्य होत नाही आहे, अशावेळी शासनानं त्यांच्यावर नियंत्रण अधिकच आणावं आणि त्यांनीही आपले कारभार जास्त पारदर्शी करावेत. लोकांचे पैसे वापरताना उद्या जर लोकांनी पटकन परत मागितले तर माझ्याकडे तेवढे द्यायला आहेत का, त्याची व्यवस्था करूनच करावं. कारण बाकी बँका ज्या आहेत, अर्बन असेल किंवा शेड्यूल्ड बँका असतात, ज्या बँक हा शब्द ज्यांच्याशी मी आत्ता सांगितलं वापरला, त्यांचं नियोजन असतं. ते येणारी ठेवी जी आहे, समजा एखाद्या ग्राहकाची 1,000 रुपये ठेवी असेल तर त्या 1,000 रुपयातले ते प्रत्येक ठिकाणी अगदी सुरक्षितता बाळगण्यासाठी ते पैसे वापरतात. म्हणजे उद्या जर काही कमी जास्त झालं तर ग्राहक नुकसानीत येऊ नये एवढं तरी ह्या बँका पाहतात. म्हणून आपल्याला असे व्यवहार करताना प्रत्येकाचं मी सांगितलं, शेवटी प्रत्येकाचा आपापला दृष्टिकोन आहे. कोणावर किती विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा भाग आहे. परंतु तरीही भविष्यामध्ये असे नुकसान किंवा असे काही जे अचानक घडणाऱ्या घटना आहेत हे टाळण्यासाठी मला वाटतं समाजाबरोबरच प्रशासनानंही आपली जबाबदारी उचलावी. कारण का याच्यामध्ये अचानक झालेल्या गोरगरिबांचं खूप नुकसान होतं आहे. ठीक आहे, आपण रिकामं होतो बनून की तुम्ही त्याच्यात कशाला टाकले पैसे, परंतु त्यांना तसं माहीत नसतं आणि कदाचित त्यावेळी त्यांची दिशाभूल झालेली असते काही कारणानं. त्यामुळे ते पैसे त्या ठिकाणी त्यांनी टाकलेले असतात. कुणालाही वाटत नाही की आपले पैसे सहज कुठं बुडावेत किंवा निघून जावेत. तर मला वाटतं किमान सध्याच्या स्थितीमध्ये ज्ञानराधा असेल किंवा साईराम असेल किंवा छत्रपती मल्टीस्टेट जी आहे काही ठिकाणी कार्यान्वित मल्टीस्टेट नावाची क्रेडिट सोसायटी आहे, या ज्या सोसायटी आहेत यांनी ग्राहकांचे पैसे लवकरात लवकर काही तरतुदी करून लवकरात लवकर परत करावेत. ग्राहकांनी खूप म्हणजे मोठा गोंधळ किंवा एक आंदोलन करायच्या अगोदरच त्यांचे पैसे जर लवकर त्यांनी परत केले तर ग्राहक कदाचित शांत होऊ शकेल आणि कदाचित त्यांचे पैसे वेळेत मिळाले तर या लोकांना ते धन्यवाद बी देऊ शकतील. म्हणून आमची एवढीच विनंती आहे की अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत, लोकांनीही भविष्यामध्ये आपले पैसे सुरक्षित कसे राहतील, जी काय आपली कमाई आहे, कष्टानं कमवलेले पैसे हे सुरक्षित कसे राहतील याच्यासाठी जास्तीत जास्त विचार करूनच ते बँकेत टाकावेत. आणि त्याचबरोबर प्रशासनानेही, विशेषतः राज्य शासन आणि केंद्र शासनाही अशा ज्या संस्था आहेत त्यांच्यावर जास्तीचे निर्बंध घालून, आवश्यक त्या ठिकाणी त्यांना काही कठोर नियम घालून ग्राहकांचं हित कसं जास्त जोपासलं जाईल याकडं लक्ष देणं गरजेचं आहे. तरच भविष्यामध्ये असे होणारे गोंधळ थांबतील. कारण बीड जिल्ह्यानं यापूर्वीही अनेक अशा बँका असतील किंवा काही खास करून सहकारी क्षेत्रातील काही बँका आहेत आणि त्याचबरोबर विशेषतः क्रेडिट सोसायटीच्या अशा गोंधळाबद्दलचं नेहमीच बीड जिल्ह्यानं ऐकलेलं आहे. पुन्हा पुन्हा ते पुढं येतं आहे. तर हे थांबवण्यासाठी मला वाटतं आहे आता प्रशासन आणि समाजाने दोघांनी योग्य ती पावलं उचलणं गरजेचं आहे. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.